भारत पाकिस्तान सामन्याला श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचा विरोध। पाकिस्तान आपल्या निष्पाप लोकांना ठार मारेल तर आपण त्यांचा विरोध करायलाच हवा, संघटनेची भूमिका। पंतप्रधान मोदी आज मणिपूर दौऱ्यावर जाणार। यावेळेला पंतप्रधानांच्या हस्ते मणिपूरमध्ये 8,500 कोटींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन तसंच भूमिपूजन। अभिनेत्री दिशा पाटनीच्या यूपीमधल्या बरेलीमधील घरावर गोळीबारानंतर दिशा पाटनीच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढला। गोल्डी ब्रारच्या टोळीनं गोळीबाराची जबाबदारी घेतली। महाराष्ट्रामधील पहिला इंटरनॅशनल मरीना प्रकल्प नवी मुंबईत। सागरी पर्यटनाला नवी दिशा देणाऱ्या प्रकल्पाचं सीबीडी बेलापूरमध्ये काम सुरू। सर्व आवश्यक परवानग्या पूर्ण करून कामाला वेग। मुंबई विमानतळावर स्पाइस जेटच्या विमानाची मोठी दुर्घटना टळली। हवेतच निखळल्याचा प्रकार। मुंबई विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग। 2 तासानंतर विमानतळावरील धावपट्टी सुरू। मुंबईतील एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात। प्रसाद लाड, महेश सावंत, कालिदास कोळंबकरांनी स्थानिक नागरिकांची समजूत काढली। मुख्यमंत्री 7 ते 8 दिवसांमध्ये बैठक लावून पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार, प्रसाद लाड यांचं आश्वासन। पीएफचे पैसे आता एटीएमनं काढता येणार। ईपीएफओकडून दिवाळीपूर्वी बँकेसारखी सुलभ व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार। ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णयाची शक्यता। समस्त ओबीसी समाज शिंदखेडा तसंच समता परिषदेचं दोंडाईच्या तहसीलदारांना निवेदन। हैदराबाद गॅझेटबाबत काढलेला शासन निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी। राज्य सरकारनं घाई गडबडीमध्ये काढलेला जीआर मागे घ्यावा, अन्यथा आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार। नंदुरबार जिल्ह्यामधील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा इशारा। जगातील अवघड मॅरेथॉनपैकी एक समजल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या एक्स्पोला सुरुवात। एक्स्पोचं छत्रपती वेदांतिका राजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन। मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जवळपास 8,500 स्पर्धकांचा सहभाग। कोल्हापुरात रॉट व्हीलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन जातीच्या पाळीव श्वानांसाठी पालिकेकडून नवीन नियम जारी। नियम न पाळल्यास श्वानाला ताब्यात घेऊन मालकावर पालिका कारवाई करणार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेलमुळे बालमृत्यू आणि माता मृत्यूच्या प्रमाणामध्ये वाढ। चंद्रपूरच्या धर्तीवर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेल नियंत्रण सेंटर सुरू करावं। छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी महाविद्यालयामध्ये आई मेळाव्याचं आयोजन। मेळाव्यामध्ये 450 पेक्षा जास्त आई पालकांसह प्राचार्य, शिक्षक सहभागी।